बाळा नमस्कार. आज आपण आदर्श विद्या मंदिर या ठिकाणी आहोत. आज तुमचा 10वीचा निरोप समारंभ होता. तर काय नाव सांगशील तुझं आणि कोणती शाळा किंवा शाळेविषयी काय प्रतिक्रिया द्यायची? आज शेवटचा दिवस आहे तुमचा, त्याच्यानंतर तुम्ही भेटणार नाही, कारण तुमची परीक्षा होणार, त्याच्यानंतर तुमचं पुढचं शिक्षण होणार आहे. शाळेने नक्की तुला काय दिलं, काय सांगशील? माझं नाव समीक्षा सत्यजित काकडे. मी इयत्ता आदर्श विद्या मंदिर या शाळेत 10वीत शिकते. आज आमचा 10वीचा निरोप समारंभ आहे. मी पहिली दुसरीत जेव्हा ह्या शाळेत आले तेव्हा माझ्या मनात फक्त एक भीती होती आणि आता माझ्याकडे ज्ञानाचा भंडारा आहे, जो माझ्या शिक्षकांनी माझ्यासाठी म्हणजे मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेत, त्या प्रत्येक प्रयत्न माझ्या डोळ्यासमोर उभा राहत आहे. हे 10वीचे 10 वर्षातला प्रत्येक दिवस माझ्या स्मरणाच्या पुस्तकात एक आठवण म्हणून उभा आहे, एक पान बनलेलं आहे स्मरणाच्या पुस्तकातलं. आणि मी ह्या शाळेला कधीच विसरू शकत नाही. प्रत्येक शाळेपाशी, प्रत्येक विद्यार्थ्याची शाळेपाशी एक वेगळी आठवण असते. माझ्या मैत्रिणी, माझे शिक्षक आणि माझे मुख्याध्यापक, तसेच माझे मित्रमैत्रिणी वर्गातल्या, यांच्यापाशी पण माझी एक मोलाची आठवण आहे आणि ही आठवण मी कधीच विस्मरणीय होऊ देणार नाही. धन्यवाद. ज्यावेळेस तू कितीला आली होती या शाळेमध्ये? मी दुसरीला आलते. त्यावेळेस शिक्षक कोण होते? मला जाधव मॅडम म्हणतात, मनीषा जाधव मॅडम. आणि आता शिक्षिका कोण आहे? वर्ग शिक्षिका आता खामकर सर आहे आणि खामकर सर मुख्याध्यापक आहे आणि शेख सर वर्ग शिक्षक आहे. बरं, तुला आवडता विषय कोणता होता आणि आवडता शिक्षक कोणता आहे? माझा म्हणजे दुसरीपासून माझा आवडता विषय गणित होता, पण आत्ता जो आहे तो इंग्लिश आणि गणित झालेला आहे. कारण आमचे शेख सर जो एवढ्या म्हणजे हसून खेळून शिकवतात आणि इंग्लिशमध्ये कसे मार्क मिळवायचे ते आम्हाला समजवलेलं आहे. आमची मराठी शाळा आहे, पण आम्हाला इंग्लिश विषय जो आहे तो अवघड जात होता, पण आता सोपं जायला लागलेलं आहे शेख सरांमुळं. त्यामुळे माझे दोन्ही विषय सोपे झाले ते. ओके, थँक्यू. वेलकम. नमस्कार. आज सगळ्यांचा शेवटचा दिवस, शाळेचा शेवटचा दिवस म्हणजे काय? सांगा बरं. आज हे वर्ष शेवट म्हणून किती मजा केली? शिक्षकांना किती त्रास दिला, शिक्षकांना किती घडवलं आणि शिक्षकांना किती हसवलं. शेतकऱ्यांनी आपल्या गावाने हसवत शिकवलं. मुलींकडे मी तुला सांगत गणित नक्कीच पक्क केलं. आपली